दुःख हरता. दुसरं गाणं अय्यो रामा मराठी गाणं आहे. संगू मंगू या चित्रपटामधील अय्यो रामा या मराठी गाण्यावरती सुंदर असं वादन आपल्याला ऐकायला मिळेल. तसेच तिसरा जो चॉईस सॉन्ग आहे तो म्हणजेच हमसे है मुकाबला या चित्रपटामधील मुकाबला या सॉन्ग वरती सुंदर असं इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान या टिटवाळा महोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती लाभली आहे. सौभाग्यवती रेखा रमेश तरे ज्या अग्रिसेना महिला कल्याण शहर अध्यक्ष आहेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या संपूर्ण सोहळ्याच्या प्रमुख आयोजिका नीताताई देशेकर मॅम यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. अग्रिसेना महिला कल्याण शहर अध्यक्ष रेखा रमेश तरे मॅम यांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आपण शुभ सन्मान करतोय अग्रिसेना महिला कल्याण शहर अध्यक्षा सौभाग्यवती रेखाताई रमेश तरे मॅम यांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान करतोय. टिटवाळा महोत्सवच्या आयोजिका अर्थातच नीताताई देशेकर मॅम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. सौभाग्यवती रेखाताई रमेश तरे मॅम ज्या अग्रिसेना महिला कल्याण शहर अध्यक्ष आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करतो. विनंती असेल मॅडमना आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचे ते म्हणजेच आमच्या VIP डायस वरती. आणि आता आपण दुसऱ्या परफॉर्मन्सच्या दिशेला वळणार आहोत. श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडीच्या माध्यमातून हा दुसरा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर केला जाईल. पहिला सॉन्ग असेल तो म्हणजेच मराठी गणपती बाप्पाचा सॉन्ग आणि श्री गणपती बाप्पाची आरती अर्थात सुख करता दुःख हरता या गाण्यावरती सुंदर असं वादन आपल्याला श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडी यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. हॅलो, आपण तयारीमध्ये आहात ना? चला सुरू करायचं आहे.
बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. फार सुंदर असं सादरीकरण श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडी यांच्या माध्यमातून पहिला आपल्याला सॉन्ग ऐकायला मिळाला, जो गणपती बाप्पाचा सॉन्ग सुख करता दुःख हरता. अर्थातच गणपती बाप्पाची ती आरती होती. आता दुसऱ्या सॉन्गच्या दिशेला आपण वळतोय. जो दुसरा सॉन्ग एक मराठीमधील जबरदस्त सॉन्ग, जो प्रत्येकाने एकदा ना एकदा ऐकलाच असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये गुदगुली झाली असेल. चित्रपटाचं नाव आहे चंगू मंगू आणि गाण्याचं नाव आहेत, गाण्याचे बोल आहेत अय्यो रामा.
अय्यो रामा क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुपर, खूप चांगलं सादरीकरण श्री कालिका माता ब्रास बँड खारबाव भिवंडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण तिसऱ्या गाण्याच्या दिशेला वळतोय, जो आहे चॉईस सॉन्ग हमसे है मुकाबला या चित्रपटामधील मुकाबला या सॉन्ग वरती सादरीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एक मी गोष्ट नक्की सांगेल, जे आमचे रसिक मायबाप आहेत त्यांना, खऱ्या अर्थानं एखादा स्पर्धा एखादा चषक भरवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी परफेक्ट नियोजन असणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते कल्याण ब्रास बँड असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष अर्थातच राजू भंडारी सर. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राजू भंडारी सर एकदा उभं राहायचंय, कारण हे पडद्याआडचे सितारे आहेत ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला पडद्यासमोरचे सितारे दिसतात. मात्र हे सितारे असतात ज्यांच्यामुळे आपण खऱ्या अर्थानं अशा स्पर्धा भरवू शकतो. तर आपण तिसऱ्या परफॉर्मन्सच्या दिशेला वळणार आहोत. तुर्ताच विनंती असेल, जय चेरोबा ब्रास बँड कोणगाव भिवंडी, राष्ट्रीय ब्रास बँड बालकुम ठाणे आणि श्री गणेश कला सर्कल करावे गाव नवी मुंबई या तिन्ही ब्रास बँड पथकांना की आपण देखील रेडी राहायचंय. येस.
क्या बात है, आप देखिए जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। आज श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडीने देखील इथे येऊन फक्त आणि फक्त परफॉर्मन्स नाही तर चॅम्पियनशिप वरती दावेदारी पेश केली आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी विनंती करतो ती म्हणजेच पितृतुल्य आधारस्तंभ आदरणीय संतोषदादा देशेकर साहेबांना की त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण कुमार अजय लक्ष्मण भोईर जे या ब्रास बँड पथकाचे प्रमुख आहेत त्यांना आपण सन्मानित करायचं आहे। पितृतुल्य आधारस्तंभ आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संतोषदादा देशेकर साहेब आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान करणार आहोत। श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडी कुमार अजय लक्ष्मण भोईर जे श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडीचे प्रमुख आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या कलाकारांसाठी। सन्मान केला जातोय आजच्या या आमदार चषक ब्रास बँड स्पर्धेमधील द्वितीय परफॉर्मन्सचा। थँक्यू सो मच श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडी, मनापासून आभार। रिझल्टची तुम्ही देखील वाट बघाल आणि आम्ही देखील वाट बघू, तोपर्यंत आपण विश्रांती घेऊ शकता। आता आपण परफॉर्मन्स नंबर 3 च्या दिशेला वळणार आहोत। जय झेरोबा ब्रास बँड पथक कोणगाव भिवंडी, मी रिक्वेस्ट करतो आपण मुख्य मंचावरती यायचंय आपलं कला सादर करण्यासाठी। तुर्ताच विनंती असेल राष्ट्रीय ब्रास बँड पथक बालकुम ठाणे तसेच श्री गणेश कला सर्कल करावे गाव नवी मुंबई या ब्रास बँड पथकांचे दोन प्रतिनिधी त्यांनी राजू भंडारी सरांशी संपर्क साधायचे विनंती असेल। राष्ट्रीय ब्रास बँड पथक बालकुम ठाणे तसेच श्री गणेश संपर्क साधायचा तुर्तास। थँक्यू सो मच श्री कालिका माता ब्रास बँड पथक खारबा भिवंडी। जाणार आहोत आपण पुढील सादरीकरणाच्या दिशेला। तिसरं परफॉर्मन्स आजच्या या पुष्पामधील अर्थातच आमदार चषक ब्रास बँड स्पर्धा टिटवाळा महोत्सव पर्व क्रमांक 90 आणि परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आपल्या समवेत उपस्थित आहेत जय झेरोबा ब्रास बँड पथक कोणगाव भिवंडीचे सर्व वादक आणि सर्व कलाकार। पुन्हा एकदा मी जे सर्व परफॉर्मन्स आहेत त्या परफॉर्मन्सना सांगू इच्छितो की तुमच्याकडे 30 मिनिटांचा अवधी असेल। यू हॅव 30 मिनिट्स। 30 मिनिटांच्या लिमिटमध्ये तुम्हाला 3 सॉन्ग घेणं बंधनकारक असेल। यू हॅव टू टेक 3 सॉंग्स इन बिटवीन 30 मिनिट्स। आणि पहिला गाणं जो असेल तो गणपती बाप्पाचा असेल, दुसरा सॉन्ग मराठी असेल आणि तिसरं सॉन्ग जो मात्र परफॉर्मर्स ब्रास बँड पथक जो परफॉर्म करतोय त्यांचा चॉईस सॉन्ग असेल।